हॅलो गाईज, वेलकम टू स्पूनफीड एज्युकेशन अगेन. मागच्या लेक्चरला आपण जो चॅप्टर चालू होता तो कंप्लीट केला आणि आजपासून आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत. ज्याचं नाव आहे आपण सर्कल. तर तसंच ज्यांनी कोणी जुना कंटेंट पाहिलं नसेल तर प्लीज क्लिक करा. तुम्हाला प्लेलिस्टची लिंक भेटून जाईल. तर आता मला असं वाटत नाही की कुणाला इथे माहिती नसेल की सर्कल म्हणजे काय? सर्कल म्हणजे काय? की अशा प्रकारच्या आकृतीला आपण सर्कल म्हणतो. पण सर्कलमध्ये जर कोणता जरी सर्कल असला तरी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली पाहिजे, की कोणताही सर्कल आपण काढला, तर एक मेन गोष्ट त्याला दिली पाहिजे, ज्याला की आपण म्हणतो सेंटर. आता मी इथं सेंटरला सी नाव देतो. आपण सीला काय म्हणणार? सीला म्हणणार सेंटर. आता तसंच जर सर्कलचे आपण एलिमेंट्स पाहिले, तर सर्कलचे मी 2 एलिमेंट्समध्ये पार्ट पाडतो. जसं की सेगमेंटवाले आणि दुसरे असतात, जे की लाईन्सवाले. आता सेगमेंटवाले आणि लाईन्सवाले ह्याच्यात काय फरक आहे? ह्याच्यात काय फरक आहे? आपण एक-एक बघत जाऊ, की आता सेगमेंट्समध्ये परत 3 प्रकार पडतात. जसं की पहिलं येतं रेडियस. पहिलं येतं रेडियस. आता रेडियस म्हणजे काय? एनी सेगमेंट जॉइनिंग द सेंटर अँड एनी पॉइंट ऑन अ सर्कम्फरन्स. मग मी इथं काय लिहिणार? द सेगमेंट जॉइनिंग सेंटर अँड काय? एनी पॉइंट ऑन सर्कम्फरन्स. पॉइंट एनी पॉइंट ऑन सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे काय म्हणणार आपण? म्हणजे म्हणणार रेडियस. आता रेडियसची एक खास काय आपल्याला माहिती आहे, सगळ्या रेडियसची मापं सेमच येतात. आता मी इथं बऱ्याच जर रेडियस काढल्या अशा, तर सगळ्या रेडियसची मापं काय येणार आहे? सगळ्यांच्या सेम येणार आहे. तर तशा प्रकारे जर आपण सेगमेंटमध्ये दुसरा पार्ट पाहिला, तर सेगमेंटमधला दुसरा पार्ट येतो. आता मी पहिल्यांदा घेतो कॉर्ड. काय घेतो आपण? कॉर्ड. आता कॉर्ड म्हणजे काय? कॉर्ड म्हणजे एनी सेगमेंट जॉइनिंग द 2 पॉइंट्स ऑन द सर्कम्फरन्स. मग ते 2 पॉइंट असे छोटे पण असू शकतात, असे मोठे पण असू शकतात. आता मी इथं ज्या जांभळ्या रंगाने ज्या काढतोय, त्या सगळ्या काय येणार आहे? कॉर्ड्स येणार आहेत. कारण की कॉर्ड्स का म्हणणार आपण त्यांना? ते 2 पॉइंट जॉइन करतात सर्कम्फरन्सचे. म्हणजे मी इथं काय लिहिणार? एनी एनी सेगमेंट जॉइनिंग जॉइनिंग 2 पॉइंट्स ऑन 2 पॉइंट्स ऑफ सर्कम्फरन्स. आम्ही काय म्हणतो? 2 पॉइंट ऑफ सर्कम्फरन्स. जर आपण इथं पाहिलं तर कॉर्ड्स म्हणजे काय आपल्याला कळते. आता तिसरा जो मेन पार्ट येतो त्याला म्हणतो आपण डायमीटर. डायमीटर म्हणजे काय? आता बऱ्याच जणांना माहिती असेल डायमीटर म्हणजे 2 इंटू रेडियस. डायमीटर इज इक्वल टू हा फॉर्म्युला बऱ्याच जणांना माहिती असेल डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस. पण आपल्याला कॉर्ड्सच्या ह्याच्यात कसं लिहिता येईल, की डायमीटर म्हणजे काय आहे? इट इज अ कॉर्ड. मी काय म्हणतो बघा, इट इज अ कॉर्ड इट इज अ कॉर्ड. आता कॉर्ड म्हणजे काय आलं पाहिजे? 2 2 पॉइंट जॉइन झाले पाहिजे सर्कम्फरन्सचे. प्लस प्लस काय पाहिजे? कॉर्ड हॅव्हिंग सेंटर. हॅव्हिंग सेंटर. आता मग मी जर बघितलं, आता कॉर्ड आणि डायमीटरमध्ये काय फरक आहे? डायमीटर मी लाल रंगाने दाखवतो. आता डायमीटरमध्ये आपल्याला दिसतंय इथं पण 2 पॉइंट्स आहेत. 2 पॉइंट जॉइन झालेत सर्कम्फरन्सचे. पण त्याच्यात एक्स्ट्रा काय आहे? एक्स्ट्रा आहे सेंटर. सेंटर परत त्याच्यात येतो. म्हणजे आपण त्याला काय म्हणणार मग? त्या अशा सेगमेंटला आपण काय म्हणणार? डायमीटर म्हणणार. जसं की अशी कॉर्ड जी की सेंटर पण असते. आता जर सेंटर असेल तर थोडा आपण जर विचार केला, तर आपल्याला कळून जाईल की डायमीटर इज अ लाँगेस्ट कॉर्ड. काय येणार आहे? डायमीटर इज अ लाँगेस्ट कॉर्ड. आता हे जे स्टेटमेंट मी दिलंय बऱ्याच वेळा एक्झाममध्ये एम-सी-क्यू म्हणून विचारतात. तसंच जर आपण लाईनमधला पार्ट पाहिला, तर आता मी लाईनमध्ये आपल्याला 2 पार्ट पडतात. पहिला पार्ट पडतो, एक पडतो सिकेंट सिकेंट आणि दुसरा पार्ट पडतो टँजंट. आता सिकेंट आणि टँजंटमध्ये काय फरक आहे? आता सिकेंट मी काय करतो सिकेंट आपण दुसरी एक डायग्राम काढू. जसं की आपल्याला इथं दिसतंय. मी इथं अजून एक सर्कल काढून घेतो. हा एक सर्कल आहे. आता या सर्कलला जर मी ह्या लाईन्स काढल्या अशा, ज्या लाल लाईन्स दिसतात आहे, त्या सगळ्या सिकेंट्स आहेत. आता सिकेंट म्हणजे काय? सिकेंट इज अ लाईन पासिंग थ्रू अ सर्कल विथिन अ 2 पॉइंट्स. म्हणजेच मी काय म्हणणार, दस लाईन लाईन
टच लाईन इंटरसेक्टिंग सर्कल इन 2 पॉइंट्स. महत्वाचं काय याच्यात? याच्यात आहे 2 पॉइंट्स. इन 2 पॉइंट्स. तसंच जर आता बघा इथं जे तुम्हाला बऱ्याच वेळा कळेल की कॉर्ड आणि सिकंटमध्ये अ, म्हणजेच गोंधळ होतं. तर सिकंट म्हणजे काय? सिकंट ही लाईन आहे. लाईन असल्यामुळे मी इथं दिसतंय तुम्हाला एरो दिसतोय. आणि कॉर्ड कॉर्ड डायमीटर आणि रेडियस या काय आहेत? सेगमेंट आहेत. तर हाच फरक आहे. हा मेन डिफरन्स आहे यांच्या दोघांमधला. तसंच द टँजंट म्हणजे काय? लाईन इंटरसेक्टिंग द सर्कल इन ओन्ली 1 पॉइंट. इंटरसेक्टिंग सर्कल इन ओन्ली 1 पॉइंट. महत्वाचं काय आहे? ओन्ली ओन्ली 1 पॉइंट. आता जर असं असेल, तर मला वाटतं तुम्हाला सिकेंट, कॉर्ड, रेडियस, डायमीटर आणि टँजंट यांच्यामधला फरक समजला असेल. हा मला इथं दिसतोय. थेरम काय आहे? टँजंट थेरम. टँजंट थेरममध्ये काय? टँजंट ॲट एनी पॉइंट. टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ द सर्कल. म्हणजे काय? आपल्याला थेरम पाहायचा आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा डायग्राम काढून घेणार. डायग्राम कशी काढून घेणार? जे काय आपल्याला इथं दिलंय ते. आता आपल्याला दिलं तर टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ सर्कल. हां, म्हणजे पहिल्यांदा एक सर्कल पाहिजे आणि एक टँजंट पाहिजे. तर मी सर्कल काढला आणि एक टँजंट काढली. आता ही टँजंट फक्त एकाच पॉइंटला इथं इंटरसेक्ट होते. त्या पॉइंटचं मी नाव देतो ए. आपल्याला काय पाहिजे ते नाव घेऊ शकतो आपण. आणि समजू आपण हा सर्कल सेंटर सी आहे. आता सर्कल सेंटर सी असेल तर सी ए काय होणार? सी ए होणार रेडियस. तसंच आता पुढे काय म्हणलंय? इज अ परपेंडिक्युलर. आता हे आपल्याला काय करायचंय? हे आपल्याला प्रूफ करायचंय. जो पिवळा पार्ट मी इथं अंडरलाईन केलाय, तो पार्ट आपल्याला टू प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय भेटलं? एक सर्कल आहे, एक टँजंट आहे आणि एक रेडियस आहे. हा जो पार्ट आहे आपण तो कशात लिहिणार? गिव्हनमध्ये लिहिणार. तर मी गिव्हनमध्ये लिहून घेतो. गिव्हनमध्ये काय लिहिणार मी? गिव्हनमध्ये लिहिणार अ सर्कल विथ सेंटर सेंटरचं नाव काय? विथ सेंटर सी. हॅव्हिंग अ टँजंट हॅव्हिंग अ टँजंट आता टँजंट एक लाईन आहे. लाईनला नाव देतो मी लाईन एल. टँजंट एल, टँजंट एल इंटरसेक्टिंग इंटरसेक्टिंग ॲट पॉइंट ए. इंटरसेक्टिंग ॲट पॉइंट ए. आता एला जर झाली म्हणजेच काय? देअरफॉर सीए इज अ रेडियस. सीए इज अ रेडियस मी का म्हणलो? कारण की द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर अँड एनी पॉइंट ऑन सर्कम्फरन्स म्हणजे काय? रेडियस. तर अशा प्रकारे मी काय लिहिलं? गिव्हन लिहिलं. तर टू प्रूव्ह काय असणार आहे आपलं? आपल्याला टू टू प्रूव्ह काय पाहिजे? टू प्रूव्हमध्ये काय येणार? टू प्रूव्हमध्ये येणार की सीए इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. हे आपल्याला टू प्रूव्ह करायचंय. आता टू प्रूव्ह करण्याच्या आधी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागतील का? तर पुस्तकात हे कन्स्ट्रक्शन प्रूफमध्ये दिलेत. तर आपण थोडंसं इथं आपण कन्स्ट्रक्शनचा एक वेगळाच पार्ट करू. आता मी इथं कन्स्ट्रक्शन करताना काय करतो, की पहिल्यांदा तर आपल्याला समजू का आता ह्या कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर आपण प्रूफ चालू करू आणि एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. तुम्हाला आत्तापर्यंतचे जे प्रूफ आपण केलेले आहेत, मला वाटतं तुमच्या पुस्तकात हे एकमेव प्रूफ आहे जे की इनडायरेक्ट प्रूफ म्हणले. आता इनडायरेक्ट प्रूफ आणि डायरेक्ट प्रूफ याच्यातला फरक समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता समजू की अ, माझा एक मित्र होता. म्हणजे अजून पण आहे तन्मय नावाचा. तर तो मी एका किनारी बसलो होतो. तर नदी किनारी बसल्यानंतर मी तन्मयला म्हणलो, की "हे बघ पाण्यात आहे ना, एक लाकूड तरंगतंय." तर तन्मय म्हणला, "नाही, ती मगर आहे." त्याला वाटलं ते मगर आहे, मला वाटलं ते लाकूड आहे. आता त्याला जे वाटलं, आता समजा मी इथं मगर काढायचा प्रयत्न करतो. ती मगर आहे समजा. हां, ही मगर आहे. आता मला वाटतं ना, ते काय वाटतंय लाकूड आहे. पण तन्मयला वाटतं ना, काय वाटतंय, ते मगर आहे. आता मी काय म्हणलं, की आता तो मला म्हणला, की "तू प्रूफ कसं करणार? आता हे मगर आहे, तुला असं वाटतंय, पण तू ते प्रूफ कसं करणार?" तर मी काय म्हणलं, की "मी त्याच्या जवळ जाऊन बघतो आणि जर त्याने मला खाल्लं, तर ते मगच आणि नाही खाल्लं तर ते लाकूड." आता हा जो मी प्रूफ करण्याचा म्हणजे हा जो मार्ग निवडला, त्याला इनडायरेक्ट प्रूफ म्हणतात, की मी डायरेक्टली डायरेक्टली मी काय सांगू शकत होतो, की डायरेक्टली मला त्याचे दात दिसले असते, त्याचे डोळे दिसले असते, तर म्हणलं असतं, की बाबा हे मगर आहे. पण आपल्याला त्याचे डोळे काही दिसत नाहीत. तर मग आपण हा इनडायरेक्ट मेथड वापरली, की जेणेकरून आपल्याला कळेल ते मगर आहे का नाही. आता ह्या प्रूफमध्ये पण आपण असंच करणार. प्रूफमध्ये आपण इनडायरेक्ट वापरणार. इनडायरेक्ट वापरताना काय होणार, जे प्रूफ करायचंय त्याच्या उलटं आपण अझ्युम करायचं. मग मी अझ्युम काय करतो, लेट अझ्युम
लेट ॲझ्युम CA इज नॉट परपेंडिक्युलर. आता मी इथं काय म्हणतोय? नॉट परपेंडिक्युलर. नॉट परपेंडिक्युलर टू लाईन एल. टू लाईन एल. तर लाईन एलला जर परपेंडिक्युलर नसेल, तर आपण एखादं परपेंडिक्युलर काढू शकतो. म्हणजेच मी परत एकदा इथं एक वेगळी डायग्राम काढू आपण. दिस डायग्राम फक्त त्या डायग्राममध्ये काय आहे, आता समजू ही लाईन एल आहे. ही काय आहे? लाईन एल. आणि हा आपला सेंटर सी आहे. आता सेंटर सी पासून आपण एक परपेंडिक्युलर तो काढू शकतो. तर मी हे एक परपेंडिक्युलर काढली आणि त्या परपेंडिक्युलरला नाव देऊ आपण इथं ह्याला नाव देऊ आपण डी. आता CD इज परपेंडिक्युलर. नाव constructing CD is perpendicular to line L. आता लाईन L ला CD ची परपेंडिक्युलर जी काढली आपण, ती आपण काय केली कन्स्ट्रक्ट केली. कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आपण जर जे पहिलं जे मानलं होतं, की आपण पहिल्यांदा जे काय मानलं होतं आपण, की लाईन एल ही आपल्या कशाला परपेंडिक्युलर नाहीये, CA ला परपेंडिक्युलर नाही. जसं की इथं तुम्हाला दिसत असेल, CA ला परपेंडिक्युलर नाही. म्हणजे CA काय येणार आहे? CA असा थोडासा तिरका काढू आपण. ती इथे आहे. तसंच मी काय करतो, CA आणि CB म्हणजे DB आणि AD याचं माप सेम आहे. असं मी अजून एक CB एक कन्स्ट्रक्शन करतो. तर मी काय म्हणणार, अजून एक कन्स्ट्रक्ट AD इज इक्वल टू DB. AD इज इक्वल टू DB हे आपण कन्स्ट्रक्ट केलं आणि त्याच्यात अजून काय केलं अँड जॉइन CB. आता जॉइन CB केल्यानंतर आपल्याला इथं 2 ट्रायंगल भेटतात. नाव इन ट्रायंगल कोणता म्हणणार? CDA अँड ट्रायंगल CDB. CDB आणि CDA हे 2 ट्रायंगलमध्ये पाहिलं तर आपल्याला एक तर माहिती आहे AD इज इक्वल टू DB. हे काय आहे? कन्स्ट्रक्शन म्हणून मी इथं काय लिहिणार? इथं लिहितो मी कन्स्ट्रक्शन. तसंच आपल्याला माहिती आहे अँगल CDA इज इक्वल टू अँगल CDB. CDA इज इक्वल टू CDB. आता CDA इज इक्वल टू CDB कशावरून लिहिणार आपण हे? इज इक्वल टू 90 डिग्री. आणि हे काय आपल्याला हे पण आपण कन्स्ट्रक्शनच केलंय. हे काय केलंय? कन्स्ट्रक्शन. तसंच आपल्याला माहिती आहे CD इज इक्वल टू CD. का? इथं म्हणू शकतो कॉमन 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 साइड. कॉमन साइड आहे. आता कॉमन साइड असलं इथं बघा इथं एस म्हणजे एस टेस्टने आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर ट्रायंगल CDA इज इक्वल टू ट्रायंगल CDB आणि ह्याला कारण काय येणार? बाय एस टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. जर एस टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी जर आपण इथं वापरली तर आपल्याला हे जे कारणं झाली आणि एस टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी वापरल्यानंतर आपल्याला इथं दिसून येते, की आपण असं म्हणू शकतो CA इज इक्वल टू CB. कशावरून लिहू शकतो? आपण हे कशावरून लिहू शकतो? इफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CA इज इक्वल टू CB. CA इज इक्वल टू CB लिहिल्यानंतर आपण जर नीट पाहिलं तर CA आणि CB पण आपल्याला माहिती होतं CA इज अ रेडियस आणि आपल्याला दुसरं पण माहिती आहे, की नाव CA इज इक्वल टू CB. देअरफॉर CB इज अल्सो रेडियस. मी म्हणू शकतो असं CB इज अल्सो रेडियस. आता जर आपण नीट डायग्राम पाहिली CA आणि CB जर 2 रेडियस असतील, तर ह्यांच्या दोघांमधनं एक जाणारी लाईन जसं की CA आणि CB मधनं एकच लाईन जाते. कोणती? लाईन N. आपल्याला माहिती आहे A', D', P हे आपण कन्स्ट्रक्शनच केलं होतं. तर आता जर 2 रेडियस असतील आणि त्यांच्यामधून एक लाईन जात असतील, तर ती लाईन्स टँजंट होणार आहे का? तर ॲब्सोल्युटली नॉट. ती लाईन टँजंट होऊ शकत नाही. ती लाईन म्हणजे काय होणार? ती लाईन होणार सिकेंट. CA इज अल्सो द रेडियस. जर CA पण आता इथं जर पाहिलं आपण CA आणि CB ह्या जर 2 रेडियस असतील, तर आपण असं म्हणू शकतो का? आपल्याला एक सर्कल आहे. आपण इथं समजू की हा सर्कल आहे आपला जो त्या Cमध्ये होता. तो सर्कल आहे आणि C होता. CA आणि CB हे दोन्ही काय झाल्या? या दोन्ही रेडियस झाल्या. तर दोन्ही CA आणि CB
ह्या तर दोन्ही रेडियस झाल्या असतील आणि त्यांच्यामधनं एक लाईन पास होते, जी की लाईन एल आहे. आपल्याला माहिती आहे लाईन एल मधनं लाईन ए-बी हे 2 पॉइंट पास होतात. तर ह्याला आपण टँजंट म्हणू शकतो का? तर ह्याला टँजंट नाही म्हणू शकत, कारण की हे 2 पॉइंटमध्ये कट होते. देअरफॉर म्हणून आपण देअरफॉर काय म्हणू शकतो? देअरफॉर लाईन एल कांट बी अ टँजंट. लाईन एल कॅन बी सिकेंट. आपण त्याला सिकेंट म्हणू शकतो, पण त्याला टँजंट म्हणू शकतो का? का? कारण की आपण इथं काय कारण देऊ? बिकॉज बिकॉज टँजंट कॅन टच ओन्ली ॲट वन डिफाइन. बिकॉज टँजंट बिकॉज टँजंट कॅन इंटरसेक्ट ओन्ली ओन्ली वन पॉइंट. वन पॉइंट. आता हे असं झाल्यामुळं आता जसं की पहिलं एक्झाम्पल दिलं होतं, की मी म्हणलं ते मगर आहे. आता ते मगर आहे का? तर मगर नाहीये. मगर नाही ते काय आपल्याला लाकूडच निघाला. म्हणजेच त्याच्यानुसारच मी काय म्हणू शकतो, की देअरफॉर आवर अझम्पशन आवर अझम्पशन इज रॉंग. जर अझम्पशन रॉंग असेल तर बरोबर काय आहे? म्हणजे जे अझम्पशन होतं, सी-ए इज नॉट परपेंडिक्युलर टू लाईन एल. देअरफॉर वी कॅन से we can say CA is perpendicular to tangent. CA is perpendicular to tangent. म्हणजेच आपल्याला जे काही प्रूफ करायचं होतं, की सर्कल tangent at any point of the circle is perpendicular to the radius at that point. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, therefore the tangent is always perpendicular to radius at that point. Radius at at the same point. At the same point of intersection. Same point of intersection. अशा प्रकारे आपण हा थेरम सोडवू शकतो. तसंच जर आपण सेकंड थेरम पाहिला, तर आपल्याला तुम्हाला इथं दिसून येईल, की सेकंड थेरम त्याचाच कॉन्व्हर्स आहे आणि कॉन्व्हर्समध्ये पण आपल्याला जे काही दिलं होतं, त्याच्या फक्त उलटं आपल्याला करायचं आहे आणि ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हे आपण कशाप्रकारे प्रूव्ह करणार आहे, आपण ते पाहूच. आता इथे कॉन्व्हर्स होता. कॉन्व्हर्समध्ये काय होतं, कॉन्व्हर्स ऑफ द टँजंट अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉइंट्स ऑन अ सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. म्हणजे आपल्याला काय दिसतंय, द लाईन आपण हे ह्याच्यातलं हे जर आता इथं बघितलं, द लाईन इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. आपल्याला काय करते, एक लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस आहे, म्हणजे आपल्याला इथे एक सर्कल काढायला लागेल. तर मी इथे एक सर्कल काढून घेतला. इथे सर्कल काढून घेतल्यानंतर पहिला महत्त्वाचा पार्ट आहे त्याचा सेंटर. सेंटर काढल्यानंतर आपल्याला दिसते रेडियस ॲट इट्स पॉइंट. आता पहिल्यांदा मी रेडियस जर काढून घेतली, इथं दिसतंय, की ही समजली आपण रेडियस आहे. रेडियसचं नाव दिलं सी-ए. आता ही जर रेडियस असेल किंवा आपण सी-ए आपण अशी खाली पण काढू शकतो. की मी सी अशी काढून घेतो. सी-ए. आता ही रेडियस असेल ॲट 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 इट्स पॉइंट्स ऑन अ सर्कल ऑफ द टँजंट टू द सर्कल. आता टँजंट पण आहे. आपल्याला काय सांगितलं एक टँजंट आहे. म्हणजेच इथं जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, त्याला आपण काय म्हणू? आता हा इंटरसेक्ट होतोय असं समजा. ही टँजंट असल्या कारणाने मला इथं 2 एरो द्यावे लागतील आणि इथं ही टँजंट आहे. टँजंट एलला आपण टँजंट एल म्हणू. आता इथं ते दिसतंय, की सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. परपेंडिक्युलर आहे ते आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आपण कसं काय प्रूफ करणार? म्हणजेच आपण पहिल्यांदा गिव्हन काय लिहिणार? गिव्हन लिहिणार अ सर्कल विथ सेंटर ए, अ सर्कल विथ सेंटर ए, सर्कल विथ सेंटर ए. आता मगाशी आपल्याला काय सांगितलं होतं, की परपेंडिक्युलर. आता ही परपेंडिक्युलर आहे आणि ती आपल्याला टँजंट प्रूफ करायची आहे. म्हणजे आपण काय करणार? अ सर्कल विथ सेंटर ए हॅव्हिंग हॅव्हिंग लाईन एल परपेंडिक्युलर टू सी-ए. आता हे जे आपल्याला मगाशी टू प्रूव्हमध्ये होतं, ते आपल्याला कशात आलं? गिव्हनमध्ये आलं. आता इथं टू प्रूव्ह काय करायचंय? टू प्रूव्ह करायचंय आपल्याला लाईन एल इज अ लाईन एल इज अ लाईन एल इज अ टँजंट. आता टँजंट हे आपण कसं काय प्रूव्ह करणार? आपल्याला सांगायचंय, की हे ॲट ओन्ली वन पॉइंटमध्ये ते इंटरसेक्ट करते. काय सांगायचंय? ॲट ओन्ली वन पॉइंट इंटरसेक्ट. हे आपल्याला प्रूफ करायचंय, की एका पॉइंटला जर लाईन एल इंटरसेक्ट करत असेल, तर आपण काय म्हणणार, की ती टँजंट आहे. आता तर मॅक्सिमम जर ती 1 पेक्षा 2 पॉइंटला जर इंटरसेक्ट करत असेल, तर तिला आपण काय म्हणणार, की ती
टेंजंट आहे. हां. तर ह्या एक्सप्लेनेशनसाठी आपण जर पाहिलं, आपण इथं पॉइंट हा जो पॉइंट ए म्हणतोय, तर आपण इथं पॉइंट बी कन्सिडर करू. आता जर आपण बीच का कन्सिडर केला? कारण की हा बी पॉइंट काय कन्सिडर करू? लेट मी म्हणतो, मी इथं पहिल्यांदा लिहून घेतो. लेट पॉइंट बी इज ॲट एनीवेअर एनीवेअर ऑन लाईन एल. लाईन एलच्या कुठेही आहे तो पॉइंट. म्हणजे तो पॉइंट मी कुठं पण घेऊ शकतो. जसं की मी आता इथं घेतला. म्हणजे समजा तो कुठं पण आहे. म्हणजे तो इथं पण असू शकतो, तो इथं पण असू शकतो. जो कुठं जरी हा पॉइंट असला, तरी जर हा पॉइंट कुठे जरी असला, तरी आपल्याला एक गोष्ट तर लक्षात आली पाहिजे, की इथं आपल्याला एक राइट अँगल ट्रायंगल होतंय. आता राइट अँगल ट्रायंगल झाला. आता इथं तुम्हाला दिसेल, की इथं राइट अँगल ट्रायंगल दिसून येतोय तुम्हाला. आता मी म्हणतो इन ट्रायंगल इन ट्रायंगल ए-बी-सी, ए-बी-सी. अँगल सी-ए-बी इज इक्वल टू 90 डिग्री. का म्हणणार मी असं? कारण की ते गिव्हन आहे. डॉट, डॉट, डॉट गिव्हन. हे तर त्यांनी दिलेलं आहे. मग देअरफॉर आपण इथं काय म्हणू? बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरममध्ये आपण काय पाहिलं होतं? हायपोटेनियस. हायपोटेनियस इज अल्वेज ग्रेटर दॅन एनी साइड. एनी साइड ऑफ ट्रायंगल. हायपोटेनियस कोण आहे इथं? इथं मला दिसतंय हायपोटेनियस आहे बी हे. देअरफॉर बी-ए इज ग्रेटर दॅन ए-सी. बी-ए इज ग्रेटर दॅन ए-सी. आता जर बी-ए हा ए-सी पेक्षा जर मोठा असेल, आता तुम्ही नीट लक्ष दिलं, बी-ए जर ए-सी पेक्षा मोठा असेल, तर आपण असं म्हणू शकतो की फक्त एच इंटरसेक्ट होतंय. कारण की जर बी-ए जर ए-सी पेक्षा मोठा झाला, कारण की ए-सी तर रेडियस आहे अँड ए-सी इज द रेडियस. ए-सी इज द रेडियस. देअरफॉर बी कांट बी. जर ए-सी रेडियस असेल आणि बी-ए हा मोठा असेल. बी-ए जर मोठा असेल तर बी बी तर त्या सर्कलवर येणार नाही. सो देअरफॉर बी कांट बी ऑन सर्कल. कांट बी म्हणजे कॅनॉट बी ऑन सर्कल. कॅन नॉट बी ऑन ऑन सर्कल. सर्कलवर तर नसणार आहे. सर्कलवर का नसणार आहे? कारण की बी तर रेडियसपेक्षा मोठा झाला. आता रेडियसपेक्षा मोठा झाल्यानंतर तो पॉइंट तर येणार नाही आणि बी आपण कुठे पण कन्सिडर करू शकतो इथे. लाईनवर कुठे पण करू शकतो. देअरफॉर देअर इज ओन्ली वन पॉइंट. देअर इज ओन्ली ए ओन्ली वन पॉइंट. ए मी ब्रॅकेटमध्ये लिहितो. ओन्ली वन पॉइंट विच इज इंटरसेक्टिंग सर्कल, इंटरसेक्टिंग सर्कम्फरन्स. जर सर्कम्फरन्सला जर एकच पॉइंट कन्सिडर करत असेल, देअरफॉर वी लाईन एल देअरफॉर लाईन एलला आपण काय म्हणू शकतो? लाईन एल इज अ टँजंट. देअरफॉर लाईन एल इज अ टँजंट. आता मला वाटते हा थेरम पण तुम्हाला कळला असेल, कॉन्व्हर्स होता. जसं की मी पहिल्यापासून परत एकदा करतो, की मला वाटते हा थोडंसं कॉम्प्लिकेशन आहे. तर पहिल्यांदा आपण काय केलं, की जो इथं ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, आपण पहिल्यांदा एक पॉइंट कन्सिडर केला, की जो लाईनवर एलवरच आहे. पण तो ए पेक्षा वेगळा आहे. लाईन एलवर आहे, पण ए पेक्षा वेगळा आहे. आता हा जर पॉइंट आपण प्रूफ केला, की हा सर्कलवरती आहे. जर हा सर्कलवरती असेल, तर ही टँजंट होणार आहे का? नाही. म्हणजे ही सेकंड होणार आहे. 2 पॉइंट इंटरसेक्ट होतात ते सर्कलला म्हणजे ती काय होणार? सेकंड होणार. मग आपण तसंच केलं लाईन एल इज अ टँजंट आपण त्यांनी सांगितलेलं आहे ॲट ओन्ली वन पॉइंट हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आपण काय केलं लेट पॉइंट बी इज ॲट एनीवेअर म्हणजे एक पॉइंट आहे बी कुठं पण घेऊ शकता. बी कुठे जरी घेतला तरी बी ए हा ह्याच्यापेक्षा मोठाच येणार आहे कारण की तिथे राईट अँगल ट्रायंगल तयार होईल आणि राईट अँगल ट्रायंगल नुसार बी ए हा हायपोटेनस सगळ्यापेक्षा मोठा असतो. कुणापेक्षा आता मी तर एसी पेक्षा म्हणलो. तर एसी तर आपली रेडियस होती. एसी रेडियस होती म्हणजे हा रेडियस पेक्षा मोठा येतोय. जर एखादा सर्कल असेल आणि त्याच्या सर्कलच्या सर्कलच्या रेडियसपेक्षा एखादा पॉइंट मोठा आला, तर तो पॉइंट तर सर्कलच्या बाहेरच जाणार आहे. तर सर्कलच्या बाहेर गेल्यानंतर हा बी तर पॉइंट ह्याच्यावर येणारच नाही सर्कलवर. देअरफॉर मी काय म्हणतो एसी इज द रेडियस. बी कॅनॉट बी ऑन अ सर्कल. देअरफॉर देअर इज अ ओन्ली पॉइंट, ओन्ली ए वन पॉइंट which is intersecting the circumference. Therefore, line L is a tangent. इतकं सोपं होतं. तसं जो शेवटचा जो थेरम आहे, मला वाटतं हा हा कदाचित तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. थेरम महत्त्वाचा मी ह्यासाठी म्हणतोय, कारण की या थेरमवर तुम्हाला अ, त्या थेरमवर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेशन्स पण 100% विचारतात. प्लस हा थेरम पण ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला
विचारू शकतात. आपण हा थिअरम कसा सोडवलाय हा पाहू, की ह्याच्यात काही वेगळं नाहीये आणि इतकं सोपं आहे, की कुणालाही समजेल. जसं की तुम्हाला इथे दिसतंय अ टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट. आता एक्सटर्नल पॉइंट आहे. आपण परत एकदा डायग्राम काढू. डायग्राम आपला हा सर्कल ए मानला. आता हा एक्सटर्नल पॉइंट घेतला आपण. हा एक्सटर्नल पॉइंट घेतला समजू सी आणि इथं होतं सेंटर ओ. ओ सेंटर आहे आणि सी हा एक्सटर्नल पॉइंट आहे. आता पहिली गोष्ट एक्सटर्नल पॉइंटवरनं आपण किती टँजंट काढू शकतो. आता एक्सटर्नल पॉइंट इथे जर कुठे जरी ठेवला, तरी त्या प्रत्येक पॉइंटमधनं आपण 2च टँजंट काढू शकतो एका सर्कलला. एका सर्कलला किती टँजंट काढू शकतो? तर मॅक्सिमम 2. जसं की मी इथं टँजंट काढतो, की इथं एकाच पॉइंटला पाहिजे. आता ही समजा एक टँजंट आहे आणि ही एक दुसरी टँजंट आहे आणि ते दोन्ही एकाच पॉइंटमधनं जातात पॉइंट सीमधून. आपण ह्याला टँजंट, हिला पण टँजंट म्हणू. हिला एल आणि त्या टँजंटला एम नाव दिलं. आता ही जर आपण टँजंट कन्सिडर केली, त्या जर 2 टँजंट पाहिल्या, तर त्या एका-एका पॉइंटलाच टच होते ते इथं समजू. आता जर एका-एका पॉइंटला टच होत असेल, तर आपण इथं रेडियस काढू शकतो दोन्हींची. जे रेडमध्ये दिले रेडियस आणि जर आपण मधला हा पॉइंट जरी जोडला, ओ-सी जर जोडला, इथं मी म्हणतो हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे. अशा प्रकारची जर डायग्राम झाली, तर आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर इकडेच्या साईडला आहे. कारण की टँजंट आणि रेडियस परपेंडिक्युलर असतात. आणि आपल्याला काय त्यांनी प्रूफ करायला लावलं होतं, अ टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच आपल्याला काय सांगितलंय, एसी इज इक्वल टू एसी इज इक्वल टू बीसी हे आपल्याला प्रूफ करायचंय. आता जरी आपल्याला असं जर प्रूफ करायचं असलं, तर आपण काय करणार? ह्याला एल आणि ह्याला एम. आता आपल्याला पहिल्यांदा गिव्हन लिहून घ्यायचंय. जे काही डायग्राममध्ये आपण केलं, तेच आपण गिव्हनमध्ये लिहून घेतो. जसं की आपण काय लिहिणार, की अ सर्कल विथ सेंटर ओ. अ सर्कल विथ सेंटर ओ. सेंटर ओ. नंतर आपण काय केलं? हॅव्हिंग हॅव्हिंग 2 टँजंट. हॅव्हिंग 2 टँजंट L and M from external point C. From external point, external point, point C. एक्स्टर्नल पॉइंट सी वरून आपल्याला 2 टँजंट काढल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला एवढंच दिलं होतं. त्याच्यानंतर आपण टू प्रूव्ह काय करायचंय? टू प्रूव्ह ज्या टँजंट तयार झाल्या, कोणत्या टँजंट होत्या? BC इज इक्वल टू AC हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता आपण कन्स्ट्रक्शन काय केलंय? कन्स्ट्रक्शन केलंय आपण कन्स्ट्रक्शन केलं की जॉइनिंग केलं. जॉइनिंग ड्रॉ रेडियस पहिलं तर आपण काय केलं? ड्रॉ रेडियस केलं. ड्रॉ रेडियस OA अँड OB. OA आणि OB या 2 रेडियस केल्या आणि नंतर काय केलं? जॉइन O टू OC. म्हणजे O टू C आपण जॉइन केला. ह्याच्यापेक्षा काय वेगळं केलं का? मी डायग्राम कॉपी करून घेतो म्हणजे आपल्याला हे परत वापरता येईल. आता टू प्रूफमध्ये जर पाहिलं आपण, तर आपण इथं कन्सिडर करू शकतो. कन्सिडर ट्रायंगल AOC अँड ट्रायंगल BOC. आता AOC आणि BOCमध्ये बघितलं, तर पहिल्यांदा आपण इथं आपल्याला दिसतंय, की OA इज इक्वल टू OB. OA इज इक्वल टू OB का म्हणलो मी? इथं आपल्याला दिसून येईल. OA इज इक्वल टू OB का म्हणलो मी? कारण की ते काय आहे? रेडियस ऑफ सर्कल. रेडियस ऑफ सर्कल. तसंच OA इज इक्वल टू OB लिहिलं. त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय, की इथं अँगल OAC इज इक्वल टू अँगल OBC असे देते. OAC इज इक्वल टू OBC कशावरून लिहू शकतो आपण? आपण हे लिहू शकतो, की बिकॉज रेडियस इज परपेंडिक्युलर टू रेडियस मग किंवा टँजंट थेरमने लिहू शकतो किंवा टँजंट रेडियस थेरम.
टँजंट रेडियस थेरमने आपण म्हणलो की हे परपेंडिक्युलर आहे. तसंच आपल्याला एक साइड झाली, एक अँगल झाला आणि एक साइड जर ओ-सी ही साइड तर कॉमनच येणार आहे. म्हणजेच ओ-सी इज इक्वल टू ओ-सी. म्हणजेच अरे ह्याला आपण काय कारण देऊ शकतो, की कॉमन कॉमन साइड. आता जसं की इथं पाहिलं आपण, की साइड अँगल साइड हा तर साइड अँगल साइड थेरम होणार नाही, कारण की अँगल इज नॉट इन्स्क्राइब्ड इन बिटवीन टू साइड. पण इथं आपण एस-एस-ए किंवा पायथागोरस साइड टेस्ट या थेरमनुसार म्हणजेच देअरफॉर ट्रायंगल ए-ओ-सी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल बी-ओ-सी. कशावरून म्हणू शकतो? पायथागोरस साइड टेस्ट. पायथागोरस पायथागोरस साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. आता त्याच्यानुसार हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले किंवा आपण इथं एस-एस-ए ह्या टेस्ट मग आता कन्फर्म करावं लागेल, की एस-एस-ए ही टेस्ट कन्फर्म असते का? जसं की आपण एकदा चेक करू, की सिमिलॅरिटीमध्ये आपण जर वरती पाहिलं, इथं तुम्हाला दिसून येईल, की हां, कॉन्ग्रुएन्सीमध्ये कोणत्या-कोणत्या टेस्ट असतात? एस-ए-एस, ए-ए-एस, एस-एस-एस. म्हणजे एस-एस-ए नावाची कोणतीच टेस्ट नाही. राइट अँगल साइड हायपोटेनस राइट अँगल हायपोटेनस टेस्ट यानुसार ते 2 ट्रायंगल हे येतील. कसे काय? कॉन्ग्रुएंट. राइट अँगल हायपोटेनस टेस्ट, हायपोटेनस साइड टेस्ट. मी ते म्हणतो हायपोटेनस साइड टेस्ट. हायपोटेनस साइड टेस्टनी हे 2 कॉन्ग्रुएंट होते. आता पायथागोरसचा काही संबंध नाही इथं. हायपोटेनियस साइड टेस्ट. मी इथं लिहितो हायपोटेनियस. आता हायपोटेनियस साइड टेस्टनी हे कॉन्ग्रुएंट आले आणि कॉन्ग्रुएंट आल्यानंतर आपल्याला माहिती आहे, की आपण AC इज इक्वल टू BC असं लिहू शकतो किंवा AO इज इक्वल टू BO असं लिहू शकतो. AO, BO तर रेडियस आहे आणि OC इज इक्वल टू OC असं पण लिहू शकतो. पण आपल्याला काय पाहिजे होतं? आपल्याला पाहिजे होतं AC इज इक्वल टू BC. तर मग आपण तेवढंच लिहून घेऊ. AC इज इक्वल टू BC. आता AC इक्वल टू BC जर पाहिलं, AC आणि BC काय होतं? टँजंट होते. देअरफॉर हेन्स प्रूव्ड. मग आपण इथं म्हणू शकतो हेन्स हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आपण हे 3 थेरम सोडवू शकतो. त्यातल्या त्यात जो आत्ताचा जो थेरम केला आपण टँजंट सेगमेंट थेरम हा खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. हा थेरम विचारण्यासारखा आहे, सोप्पा आहे. तर तुम्हाला नक्कीच तुमच्या एक्झाममध्ये विचारू शकतात. तर आजच्यापुरतं एवढंच होतं. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट लेक्चर. भेटूया लवकर.